नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आता आपण खडकीतील ॲम्युनिशन फॅक्टरीच्या गेट बाहेर आहोत। या ठिकाणी फॅक्टरीतील कर्मचारी धरणे आंदोलन करत आहेत। या धरणे आंदोलनाचा विषय आहे की केंद्र सरकारने लागू केलेली नवीन पेन्शन स्कीम। या नवीन पेन्शन स्कीममुळे कामगारांचा तोटा होत असल्याची मागणी या सर्व कामगारांनी केली आणि त्याच्या विरोधात ते या ठिकाणी आंदोलन करत आहेत। नक्की काय विषय आहे आणि कशासाठी हे आंदोलन चालू आहे याची माहिती आता आपण घेणार आहोत। बंधू भगिनींनो, आपल्याला सर्वांना माहीतच आहे की भारत सरकार 1/1/2004 पासून सरकारी नोकरी येथे रुजू झालेले कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन स्कीम हे लागू केलेलं आहे। नवीन पेन्शन स्कीम लागू करताना संसदमध्ये आणि इतर ठिकाणी जिथे जिथे त्यांना प्रश्न विचारण्यात आलं की हे स्कीमचं काय लाभ होईल, तर खूप एक गोड असं स्वप्न हे कर्मचाऱ्यांना दाखवण्यात आलं की तुमचे 20 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर जे 10% तुमच्या पगारातनं जो कपात होईल ते रिटायर होत असताना तुम्ही लखपती आणि करोडपती व्हाल। आणि युवा, त्यावेळचा जो युवा होता, त्यांनाही असं वाटलं की सरकार सांगते, सरकारची स्कीम आहे तर नक्कीच आपलं भलं होईल। पण आज आपल्यामध्ये जेव्हा कर्मचारी नवीन पेन्शन स्कीम अंतर्गत जेव्हा रिटायर व्हायला लागलेत, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा एक धोका होता आणि भारत सरकारने एक खूप मोठं षडयंत्र सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर केलेलं आहे। मित्रांनो, आज आपण सगळे जागरूक झाले आहोत। जिथं ओल्ड पेन्शन स्कीममध्ये लास्ट आमचा जो पगार असतो त्याचे 50% पेन्शन व प्रत्येक वेळेला 6 महिन्यांनी जेव्हा DA वाढतो तर DR हे पेन्शनर्सला मिळत असतं, आपल्या पेन्शनमध्ये वाढ होत असतं। त्याचे संपूर्ण उलट नवीन पेन्शन स्कीममध्ये त्यांचे जे काय रक्कम आहे भारत सरकारकडे, त्या रक्कममधनं एक चुटपुंजी एक अमाऊंट त्यांना पेन्शन म्हणून देण्यात येतं। आणि आमच्या फॅक्टरीमध्ये आतापर्यंत जे कर्मचारी NPSमध्ये रिटायर झालेत, NPS कर्मचारी, त्यांनी आपला पेन्शनचा जो रक्कम होता ते रक्कम बघून त्यांना खरोखरच भीती वाटायला लागली आणि पुढचं आयुष्य कसं जगायचं हा एक मोठा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे। हे का? कारण NPS धारकाला आजच्या घडीला मित्रांनो आश्चर्य वाटेल की त्यांना फक्त 1,500 ते 2,500 रुपये एवढं पेन्शन मिळतो आहे। आणि या 2,500मध्ये त्याला त्याचं कुटुंब, त्याचं उर्वरित आयुष्य आणि फार मरोस्तोवर एकही रुपये वाढणार नाही असा हा एक दारिद्र्य रेषाखाली कर्मचाऱ्यांना नेणारा हा स्कीम आहे। आणि म्हणून लाल झेंड्याचे जेवढे संघटना आहेत, आज देशभरामध्ये JFROPSच्या आदेशावर ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनने दिलेल्या निर्णयानुसार जानेवारीच्या या महिन्यामध्ये 8 ते 11 तारीख हा आंदोलन NPSच्या विरोधात। आम्ही कुठलाही आर्थिक मागणी ठेवलेली नाही आहे, फक्त आमचा जो रिटायरमेंट लाईफ आहे, सेवानिवृत्त जो आहे ते आम्हाला सुरक्षित ठेवायचं आहे। NPS मुर्दाबाद, OPS जिंदाबाद। बोल
हल्ला बोल के हल्ला बोल स्टेशन पे हल्ला बोल स्टेशन पे हल्ला बोल स्टेशन पे हल्ला बोल मजदूरला हल्ला बोल स्टेशन पे हल्ला बोल स्टेशन पे हल्ला बोल स्टेशन पे हल्ला। नमस्कार. आत्ताच ह्याच्या अगोदर माझ्या अगोदर आमचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नेते श्री रवींद्र रेड्डी यांनी आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही इथं धरणाला का बसलो आहे त्याची थोडक्यात पण संक्षिप्त माहिती दिली. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की 2004 साली BJP सरकारने एक नवीन पेन्शन स्कीम लागू केली. 2004 ते आता 2024 20 वर्ष झाले. 20 वर्ष हे फेडरेशन ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन हे सातत्याने या नवीन पेन्शन स्कीमच्या विरोधात लढत आलेलं आहे. आणि का लढत आलेलं आहे ते आमच्या नेत्यांनी आपल्याला थोडक्यात दाखवलं आहे की जे पहिले जे पेन्शन होती ती आमची डिफाईन्ड पेन्शन होती की आम्ही रिटायर होताना जे आम्हाला जे पगार मिळत होता, आमचा बेसिक मिळत होता, त्याचा अर्धा आम्हाला पेन्शन मिळत होती. पण नवीन पेन्शन स्कीममध्ये मात्र तसं सरकारने काय डिफाईन्ड हे दिलेलं नाही. सरकारने वेगवेगळे हे आश्वासन दिले होते. तेव्हा 2004च्या दरम्यान लोकांना वाटलं होतं की बाबा आपल्याला करोडो रुपये मिळणार आहे रिटायरमेंटच्या वेळेस. खूप म्हणजे मोठे मोठे स्वप्न दाखवले होते. पण तसं काय झालेलं नाही. कारण 2004च्या नंतर जे लोक कामाला लागलेले बरेच लोक आता ते रिटायर व्हायला लागले आणि रिटायर झाल्यानंतर त्यांना 1,500, 2,000, 2,500 हे पेन्शन मिळती. जेव्हा डिफाईन्ड पेन्शनमध्ये आज जरी लागलेला माणूस कधी दुसऱ्या महिन्यात रिटायर होतो आहे तर त्याला किमान पेन्शन 9,000 मिळते. म्हणजे हे फरक आहे की 20-20 वर्ष काम करूनसुद्धा 2,000 पण पेन्शन नाही आणि एक महिन्यात कधी 9,000 मिनिमम पेन्शन मिळती. तर हे तफावत जे आहे त्याच्या विरोधात हे संघर्ष आमचा चालू आहे आणि हे संघर्ष आमचा तोपर्यंत चालू राहणार जोपर्यंत हे झोपी गेलेली सरकार जागी होत नाही. धन्यवाद.